नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पीक विम्याबद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे. आता पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. 33% नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा देण्यात आलेला होता. आता उर्वरित 75% पीक विमा वाटप राज्य सरकार सुरू करणार आहे. याबाबत सध्या राज्य सरकारकडून सूचना जारी झालेल्या आहेत. पीक विमा कंपनीकडे पीक विमा रक्कम जमा करण्यास शासनाने सुरू केलेली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील विलंबित असलेल्या पीक विमा रक्कम आता वितरित करण्याचे आदेश आहेत. अनेक दिवसांपासून पीक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. राज्यातील पुढील दुष्काळात परिस्थिती पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी उर्वरित पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात झालेली आहे. त्याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्व्हेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील 40 महसुली मंडळामध्ये म्हणजेच नाशिक, अहमदनगर, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याची वितरणास सुरुवात झालेली आहे.